दरम्यान आधीच समज दिली असती तर कांबळेंची हिम्मत झाली नसती अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधार यांनी केलेली आहे। तर ही पुणे शहराची संस्कृती नाही असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं म्हणणं आहे। अंधारे आणि धंगेकर यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात। की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती, त्यांच्यावर कारवाई झाली असती, किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिम्मत वाढली नसती। मात्र जर आमदार भाजपचा असेल तर भाजपा अशा आमदारांचे किंवा अशा कुठल्याच लोकप्रतिनिधींचे कधीही निलंबन करत नाही। उलट भाजपचे आमदार असतील तर त्यांनी खुशाल अधिकाऱ्यांना मारहाण करावी, हातपाय तोडावेत, पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमक्या द्याव्यात, महिला अधिकाऱ्यांशी अभद्र भाषा वापरावी आणि त्यांच्या जवळचे काही चाटुकारी करणारे अधिकारी असतील तर अशा अधिकाऱ्यांच्या मुलांनी दुसऱ्यांच्या लेकी बाळींना वाहनाखाली चिरडावे आणि त्यांना गृह खाते मात्र काहीही करणार नाही। ही सध्याची भाजप शासित या सरकारची तऱ्हा आहे। आज त्यांचं कोर्शिलवर नाव नव्हतं आणि त्यामुळे त्यांची चिडचिड झाली। त्यांनी अधिकाऱ्यांना बी शिवीगाळ केली। हे भाजपच्या संस्कृतीमध्ये बसत नाही। पण आता सत्ता त्यांची आहे देशामध्ये, राज्यामध्ये, शहरामध्ये। एक तर राष्ट्रवादीला त्यांनी पोटात घेतलेलं आहे, त्यामुळे राष्ट्रवादीच्या एका पत्रकाला मारलं, त्यात त्यांना असं वाटलं की ते काही करू शकतात। ही पद्धत चुकीची आहे आणि सुनील कांबळेंनी राग जो त्यांना अनावर झाला तो राग शांत करावा, कारण ही पुणे शहराची संस्कृती नाही। आपण सगळ्या विरोधकांना घेऊन एकत्र हातात हात घालून काम करतो। काही चुका प्रशासनाच्या झाल्या असतील पण त्याला मारहाणीने उत्तर होत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।